गौतमी पाटील यांचं इथं आगमन होईल असं वाटतंय मला बरं का सर. नक्कीच सर. असं आहे का. अकोट टप्प्याचा चेंडू भेकावलाय. स्कोर लेनच्या दिशेने दोन खेळाडू आहेत. काय होईल काय सांगता येत नाही. मॅच आहे आणि मैदान मैदानामध्ये गोलंदाजाच्या हातावरती. टीम मीटिंग करू नका. तुम्हाला पण लांब जायचं आहे. विनंती आहे मॅच फास्ट खेळा आणि फास्ट गाडीवर आपल्या घराकडे सुखरूप जावा अशी विनंती आहे युवा सम्राट ग्रुपच्या वतीने. अगदी पाखरासारखी वाट बघितली. हे जे खरंच बरं का आम्ही तुमची पाखरासारखी वाट बघितली. पाखरा तुम्ही आम्हाला आजाद केलं. पाखरा आजाद केलं आम्हाला. हे सायकलवाला मायकल बाहेर घे गाडीचं. चला चला उरत घ्या बापू. भावा आता तुमचीच हवा. बापू विनंती आपल्याला सामन्याला गती ठेवा प्रत्येक. दादा उद्याच्याला भाळवणीचा गट असणार आहे बरं का. उद्याच्याला 4 संघ असतील. भाळवणीचा शेवटचा गट असणार आहे उद्याच्याला. अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. ज्याने झेल टिपला तोच खेळाडू पुढे येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थ्रो केलाय गोलंदाजीच्या दिशेने. सुरेख फेकी पण आहे तशीच. परत काउंट केलंय फलंदाजाने तेवढं मैदानामध्ये. दिवसभरामध्ये मी इथं मैदानात थांबलेलो आहे. प्रत्येक बॉलचा वेध घेतलाय. प्रत्येक मैदानाच्या ठिकाणावरती जाऊन मी पोहोचलेलो आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि यावेळेस चेंडूला फक्त पेस पॉस करायचं होतं. पेस पुल म्हणलं जातं. पुल आणि पुश म्हणलं जातं. पाहतोय आपण केम संघाला जर बघायचं म्हणलं तर 2 धावा मैदानातून येत आहेत. पहिले षटक मैदानामध्ये चांगला फटका. यावेळेस गडबड होते थोडीशी नक्कीच पण क्षेत्ररक्षक चुकला जातोय आणि मैदानामध्ये गोष्टीवरती कधी गुस्ताखी करू नका. नक्कीच तुम्हाला शिकायचं जर असेल तर मित्रांनो पक्ष्याकडून शिका. पक्षी पहा ज्या झाडावरती बसतो त्या झाडावरती कधीही तुम्हाला सांगतो संडास करत नाही. का तर संडास जमिनीवर करतो. नक्कीच जर सांगण्यासारखं आहे तुम्हाला. कारण झाड त्याला सावलीसाठी त्याला बसण्यासाठी असतं. तर 2 धावा 2 विकेट्स मैदानामधून केम संघाकडून आले. तर राहुल मैदानात आहे. रोहन अजून मात्र बघितलं गेलं तर 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहतो. दोन चेंडू इतके खतरनाक मैदानामध्ये पाहायला मिळाले. पर 4 चेंडू 2 धावा 2 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. रोहन षटकातला पहिला चेंडू टाकला होता. तो चेंडू इतका दावेदार होता मैदानामध्ये आणि आता फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत राहुलला साथ देण्यासाठी. एक दावेदार फलंदाज असेल त्यांच्याकडे लक्षही. वा हा चेंडू फक्त प्रोफेशनल लेदर बॅट ज्यावेळेस आपण छातीला धरून बसले होते त्यावेळेस नक्कीच चेंडू समोरून निघून चालला होता. काही गोष्टीला संयम असला पाहिजे. काही गोष्टीला शांत न बसणे आणि काही गोष्टीला संत न बनणे या गोष्टी मात्र इथं शिकायला मिळतात क्रिकेटमध्ये. याही चेंडूला प्रहार करायचा होता पण चेंडू खाली राहतोय. चेंडू खाली राहतोय. दरम्यान पंचांचा निकाल जर बघितलं गेलं तर चांगल्या प्रति चेंडूला माझ्याकडे निकाल येतोय. प्रति चेंडूला. आणि षटकाची बाजू मांडलेली पुढे 2 विकेट 2 धावा 1 षटक केम या संघाकडे बघितलं गेलं तर आज मात्र चांगल्या संघाला केम संघाने नक्कीच डिपार केलेला आहे या स्पर्धेमधून. तो म्हणजे करकमचा संघ.
तालुका स्तरीय संघामध्ये तो संघ गिनला जातो. तो म्हणजे मगाशी बघितलं गेलं मयूर तळेकर, दीपक शेळके, कुलदीप असे मोठे मोठे खेळाडू त्या संघामध्ये, जीवन, विठ्ठल धोत्रे असे खेळाडू होते. केम संघाने ना धुरा इतकी भारी सांभाळली की शेवटच्या क्वार्टर फायनलला आज आम्ही खेळणार आहोत. चला उरकत घ्या, टीम मिटिंग करू नका मित्रांनो. गोलंदाजाने जर वेळ लावली तर पॅनल्टी दिली जाईल बरं का सर. आता काउंटच्या वेळेस पॅनल्टी, आता दुसऱ्या कॉलला पॅनल्टी गोलंदाजाला दिली जाईल बरं का. हा चेंडू प्रहार करतोय आणि हवेत गेलेला आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच त्या लिंबाखाली मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलेला आहे. तीन विकेट्स केम संघाच्या मैदानामध्ये विरघळलेले आहेत. आता खांद्यावरती जबाबदारी आनंदची आहे. जो जितेगा वो सिकंदर. पिसेवाडी वर्सेस वेळापूर किंवा भालवणी. ओ हो, पुन्हा एकदा मैदानामध्ये तोच नजारा. का झटका धीरेचे. उद्याचा गट काय आहे तुम्हाला सांगतो. भालवणीचा उद्या संघ. टीम मिटिंग करू नका. गोलंदाजीची टीम जर मिटिंग करत असेल तर नक्कीच पॅनल्टी दिली जाईल. फलंदाजाने जर वेळ केली तर फलंदाजाला सुद्धा पॅनल्टी दिली जाईल. 4 विकेट 2 धावा, दुसरं षटक, 4 बॉल शिल्लक. काय मॅच आहे मित्रांनो. एक काळ आहे की 60-55 धावा 4 षटकाला पाहायला मिळतात आणि एक काळ असा आहे की 2 धावा 4 विकेट, दुसरं षटक, अजून 4 चेंडू येणं बाकी आहेत. रणजित मैदानामध्ये येतात आनंदला साथ देण्यासाठी. फास्ट करा. फलंदाजाला सुद्धा पॅनल्टी लवकर नाही आल्याबद्दल दिली जाईल बरं का साहेब. 2 धाव्याची पॅनल्टी घोषित करणार लगेच 100%. गोलंदाज त्यांचं काम करत आहेत, तुम्ही तुमचं काम करा. फुल टॉस, पॉवरफुल, सक्सेसफुल, 32 गुल येतोय दमदार. बम बमची क्रिकेट खेळते हे. धावसंख्येमध्ये उसळी, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 8. केम संघाच्या धावसंख्येत जर वाढ बघितली तर जबरदस्त धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. आणि आता मैदानात रणजित आलेला आहे. संदीप पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस, पायातला चेंडू आहे, लेग साईडला चेंडू चाललेला आहे, क्षेत्ररक्षक जवळ आलेला आहे. लॉंग लेगचा खेळाडू पुढे येतोय. काय फेकी केली जबरदस्त. अगदी बंदुकीच्या नळीमधनं कशी काय गोळी बाहेर येते तशी फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. नेत्रदीप उदयनमुख खेळाडू मैदानामध्ये धिंगाणा घालत आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑफ साईडला खेळून काढायचा प्रयत्न आहे. पॉइंट शॉट पॉइंटला वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव मैदानात आणि पळून 1 धाव, म्हणजे आताच्या 2 धावा काउंट करतोय. दादा इनामदार मेन पंचाचं काम करत आहेत. आणि बापू जुने खेळाडू बापू सर आहेत. जुनी ओळख, जुनी छाप, जुनं वजन, जुनी क्रिकेट. आदरणीय दादांचं इथं आगमन होतंय. दादा तुमचंही मनापासून कमिटीच्या वतीनं, युवा सम्राट मित्र परिवाराच्या वतीनं स्वागत केलं जातंय.
आणि मैदानात 12 धावा आले 2 षटकाच्या समाप्तीनंतर केम संघाच्या. आणि दादांची भेट आपल्या स्पर्धेला नक्कीच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, ज्यांच्या पारितोषिकामुळे ही स्पर्धा अगदी सुंदर इथे तिसरा दिवस आहे. 12 धावा झाले सर, 12 चेंडू मध्ये 12 धावा झाले 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रति सर माझं पहिले आकडे पडलेले असतात दादा इनामदार साहेब. या स्पर्धेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक कमिटीचे सर्वेसर्वा बघितलं गेलं तर आदरणीय पंचायत कमिटी पंढरपूर पंचायत समितीचे सदस्य आदरणीय विजयदादा शिंदे या स्पर्धेला क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. त्या सामन्यासाठी उपस्थिती याच मैदानावरती याच देही आकडा सामना पाहत आहेत. 12 धावा झालेल्या आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूमध्ये. कंप्लीट हा चेंडू पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने स्वीपर कव्हरला 2 खेळाडू तिथं मात्र तैनात आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी जरा जरी वेळ मिळाला तरी फलंदाज मैदानामध्ये आपलं कामकाज एका दुक्का. मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेस एका धावेची काय किंमत असते ती कळेल ना, त्यावेळेस तुम्ही या जगातले या क्रिकेटच्या बाटल्यावरती खरंच 1 नंबरचे खेळाडू असाल. ही नक्कीच अक्षरी सुवर्ण अक्षरी आहे. आम्ही ज्यावेळेस पहिलीला शाळेत जायचो त्यावेळेस आम्हाला त्या राष्ट्रगानची किंमत काय आहे ते आता कळते. वा, यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. त्यावेळेस राष्ट्रगान जर दररोज म्हणायला लागले तर आम्हाला वाटायचं काहीतरी आहे, पण आता राष्ट्रगान म्हणायला लागल्यानंतर राष्ट्रगीत गान गान सन्मानाने दिवसभरामध्ये सकाळी म्हणतात राष्ट्रगीत, आणि राष्ट्रगान म्हणजे दिवसानंतर दिवसभर जे म्हणतात त्याला राष्ट्रगान म्हणतात, तेच असतं गीत. चांगला चेंडू यावेळेस पॉवरफुल 32 गुल हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. यावेळेस एक वंडर मात्र केम संघाने आतापर्यंत मैदानामध्ये मोठ्या संघांवरती मात केलेली आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे, जिंकायचा आहे आणि जवळजवळ 5 विकेट मैदानामध्ये गेलेले आहेत. आता मात्र जो पळशी संघ आहे तो मात्र बळकट होतोय विकेटच्या बाजूने. लखनने चेंडू टाकला तसा हवेमध्ये वातावरण शांत आहे, जबरदस्त वातावरण आहे, प्रेक्षक आनंद घेत आहेत. लाईव्हला मात्र जवळजवळ कमीत कमी 6 ते 7 हजार लोकांनी आज आनंद घेतलाय दिवसभरामध्ये. आणि आपल्या मैदानावरती उपस्थित असलेले वेगळेच प्रेक्षक आहेत. तुम्ही एकदा नक्कीच आपल्या चॅनलवरती या. सामना अतिशय उत्कृष्ट आहे पाहण्यासाठी. 14 धावा 5 विकेट, तिसरं षटक. सुंदर असा चेंडू कव्हर पॉइंटच्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण होते. पॉइंट असेल, कव्हर पॉइंट असेल, आणि पाहिलं गेलं तर तिकडे स्क्वेअर लेग पंच पण आहेत. बापू जाधव सर आहेत. नक्कीच जुना अनुभव मला नक्कीच सांगावा असं वाटेल की बापू, तसे दादा इनामदार, जाकीर असतील, परत पितांबर सर असतील, असे बरेच खेळाडू आहेत. मुन्ना सर पण बसले तिथं, मुन्ना सर पण होते. त्यावेळेस युवा सम्राट फाउंडेशन ज्यावेळेस उभं केलं होतं त्यावेळेस ही जी स्टार खेळाडू आहेत ना, जी भाळवणीला वरदान दिले, आज बघतो की आपण मुंबईपर्यंत ज्या खेळाडूंनी छलांग मारलेले, उंच भरारी मारलेले, आयुब शेख, आयुबचं नाव घेतल्यानंतर भले भले क्रिकेट मधले खेळाडू घाबरतात. हा या भाळवणी गावचा, या मातीतला तो हिरा आहे. कंप्लीट शॉट आपली लाईनचा चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मैदानाला गुदगुल्या करत आलेला. यावेळी चेंडू हातात सटकतोय आणि इकडे पण सटकतोय. पॉवरफुल 32 गुल. मैदानामध्ये काय चुकेल ते फक्त आमच्या इकडं दिलदार सर असतील, मी असेल, अजून इथं अनुमानावर प्रेक्षक भरपूर आहेत बरं का, दादा बसलेले आहेत. तर नक्कीच ज्या आपण बघतो की स्वरज्ञान म्हणतात, स्वरामधली एखादी पट्टी चुकली तर ते काय करावं लागतं, ती कुलदीप बसलेले तिकडं. सरस्वती प्राप्त असणारी व्यक्ती कुलदीप जाधव, SK स्टार म्युझिकचे सर्वेसर्वा, मॅचचा आनंद घेत बसलेले आहेत. 19 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. वा, यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, हुलकवायचा प्रयत्न होता, क्लिक करायचा प्रयत्न होता, शेवटचे षटक मैदानामध्ये, आणि त्याच चेंडूवरती निर्धाव पद्धतीच्या दिशेने इशारा येतोय. आता गोलंदाजीसाठी जीवन आलेला आहे.
उंची कमी, हाईट कमी आणि फाईट जास्त. सकाळपासून गड्याची गडबड आहे, फायनल कडे जायचंच आहे हे मात्र निर्धार करून आलेले खेळाडू आहेत. हाईट कमी, फाईट जास्त. चांगला चेंडू यावेळेस, काय सुपर फटका असेल. चेंडू आकाशामध्ये शेअर करतोय, वाघाची धाड फोडतोय, पाड आला. म्हणजे अजून 4 चेंडू मध्ये किती धावा मैदानामध्ये दिसणार आहेत. उद्याच्याला भाळवणीचा गट आहे. उद्याच्याला संघ लोकल म्हणजे जे काय आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये चमकलेले खेळाडू आहेत तेवढे खेळाडू मैदानामध्ये उतरतील आणि हजाराने 5-5, 10-10 हजाराने बक्षीस उद्याच्याला मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. 25 धावा. पुढील चेंडू जीवनचा. वा, यावेळेस खाली राहतो चेंडू. वाईट बॉल. ऑप्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे. प्रत्येक वेळेस सर प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास केल्याशिवाय काय मिळत नाही. हे जे जरा दमानी चालवा गाडी. तुमची गरज आहे अजून 2 दिवस या स्पर्धेला बी आणि आमच्या कमिटीला बी. अख्ख्या गावाला सुद्धा गरज आहे तुमची. जाऊया मैदानाकडे पुढे. 26 धावा. यावेळेस पल्लू स्कूप, दिल स्कूप, रिव्हर्स स्वीप बरंच काही या चेंडू मध्ये लपलेलं होतं. पण एक धाव मात्र काय रोखू शकणार नाही. सुंदर असा चेंडू. याही वेळेस मित्र परिवाराच्या मनामध्ये किंवा आपल्या ग्रामस्थाच्या मनामध्ये ज्यावेळेस वलय निर्माण करतात असं तथा सन्माननीय विजयदादा शिंदे सामन्याचा आनंद घेत आहेत. मी त्यांचं माझ्या कमिटीच्या वतीनं माझ्याकडून मनापासून स्वागत करतोय. 27 धावा स्कोर पाटावरती आलेल्या आहेत. शुभम, एक तगडा मुकाबला अजून बघण्याची अपेक्षा आमच्याकडे आहे बरं का. जाऊया पुढचा चेंडू आपण जीवनच्या दिशेने पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं बॉलला, लॉंग ऑफला पाठवलं चेंडूला, सरळ तिथं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक तिथं दुसरी धाव मैदानामध्ये काढण्याचा प्रयत्न आहे. दादा इनामदार मैदानात इकडे तिकडे करत आहेत आणि आताच्या 2 धावा मैदानातून बाहेर येत आहेत. उद्याच्याला खेळाडू म्हणून दादा मैदानात जायचंय. काय घडवलंय का काय रात्रीमध्ये का रात्रीत मंत्री, मैदानात गेल्यानंतरच मंत्री. एका धावेची किंमत उद्याच्याला कळेल तुम्हाला काय असते ते. आज बघितलं गेलं तर मित्र परिवाराच्या मनामध्ये जसं वलय निर्माण करण्याचं यश मिळालेलं आहे दादांना, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये तितकं वलय निर्माण करावं लागतं. हा चेंडू पॉवरफुल असेल. चेंडू अलीकडे, खेळाडू पलीकडे, पुन्हा एकदा भर. आर 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 पॉवरफुल. पॅन्डॉल मध्ये जमा व्हायचे सर्वांनी. दादांचा सह सत्कार असेल कमिटीच्या वतीनं. तेहतीस धावा, 6 विकेट, 4 षटक. केम संघ जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 34 धावेचं लक्ष असेल. क्वार्टर फायनलचा सामना, मेन मुकाबला पळशी वर्सेस केम या दोन्ही संघामध्ये. सकाळी पळशी संघ थोडासा लेट आला मैदानामध्ये आणि त्यानंतर नक्कीच आपल्या या मैदानाला पुन्हा स्वरूप त्याने दिलं. पण आता शेवटच्या सामन्यासाठी पळशीच मैदानामध्ये आहे आणि केम त्याच्या अपोजिट म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा इतका जबरदस्त सामना मैदानामध्ये सजला गेलाय. तर नक्कीच आपल्या मैदानाला तर प्रथम जे पारितोषिक दिलेलं आहे विजयदादांनी, आज त्यांची मैदानाशी भेट आहे. मैदानाला भेट दिल्यानंतर काय आनंद व्यक्त होतो खेळाडूंमध्ये आल्यानंतर. 2 गोष्टी चर्चा होते.
आणि मित्र परिवारांच्या मनामध्ये वलय निर्माण केलेलं आहे. या नागरिकांच्या मनामध्ये, आज ग्रामस्थांच्या मनामध्ये जी वलय निर्माण केलेलं आहे, हे वलय कायम टिकवण्यासाठी आपल्या मित्र परिवाराला संघ घेऊन, मित्रांनो, कुणीतरी आपल्या पाठीवरती थाप देण्यासाठी, एक शाबासकीची थाप म्हणून देण्यासाठी एखादं व्यक्तिमत्व असावं. आदरणीय विजयदादा यांची तर उपस्थिती होत आहे. कमिटीचे सर्व स्पर्धेला कधी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागली तर त्या शब्दाला अगदी सोन्यासारखे धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे विजयदादा. आज मैदानामध्ये एंट्री होती आणि ती एंट्री होत असताना सर्व मित्र परिवार अगदी मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहानं उद्याच्याला भाळवणीचा मोठा गट खेळायला मैदानात उतरणार आहे. उद्या सकाळी उपस्थित असणार आहेत दादा. परवा दिवशी फायनलच्या दिवशी तर 100% असणारच आहेत, पण आज मात्र एक सुंदर अशी एंट्री दादांची होती मैदानामध्ये. तसेच आमचे क्लोज मित्र रणजित दादा पण त्यांच्या समेत येत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचे सहकारी मित्र हे जे आहेत, जाकीर सर आहेत, दादा इनामदार आहेत, तसेच आमचे पितांबर सर आहेत, तसेच काजी सर आहेत. एक उत्कृष्ट एंट्री मैदानामध्ये होते. सर, तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत केलं जातं. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सत्कार दादांचा आणि रणजित सरांचा नक्कीच आमच्या कमिटीच्या वतीनं मानाचा सत्कार होईल आणि हा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आज फायनल होता मुकाबला नसेल, पण क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे. दररोज एक क्वार्टर फायनल होते, दररोज एक क्वार्टर फायनल, एक संघ सेमीफायनलला. या अगोदर 2 संघ गेलेले आहेत. दादा, नक्कीच आपल्या या स्पर्धेला पिशेवाडी संघ एक गेला सेमीफायनल मध्ये, दुसरा संघ गेला तो वेळापूर, आणि आजचा जो संघ आहे केम असेल किंवा नक्कीच आपण पाहतोय पळशी असेल, या दोन्ही संघातला एक संघ आज असेल. आणि उद्याच्याला आपल्या भाळवणीचा गट आहे, त्यामध्ये सुद्धा अजून उद्या एक चौथा संघ कुठला असेल ती काय सांगता येत नाही. हा सर, नक्कीच 34 धावेची आवश्यकता आहे. चला, सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. आज बघितलं गेलं तर कुलदीप सर खुर्ची अलीकडे घ्या जरा, थोडीशी इथं घ्या, अलीकडे मान्यवरांच्या समेत घ्या. मित्रांनो, कर्तृत्व आणि वक्तृत्व इतकं छान बनवा की नक्कीच मित्र परिवाराने तुमचा मान सन्मान केला पाहिजे. आणि ते आम्ही बरंच आमच्या वरिष्ठाकडून शिकलो की मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याचा जर सन्मान केला तर तुमचा सन्मान बाहेर गेल्यानंतर दुसरे आपल्या मतानं करतील. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही आपल्या महाराष्ट्राची नक्कीच सन्मानाची भाषा आहे. एक उत्कृष्ट सामना. 24 चेंडू 34 धावा. पळसी पुन्हा एकदा पहिला चेंडू घुटना टेक तमाशा देख, मैदानाचा वेध घेत चेंडू चाललाय कार्पेटला धरून स्क्वेअर लेगला. खेळाडू मात्र डान्स करतोय बाउंड्री लाईन जवळ. चेंडू येतो तोपर्यंत, आणि यावेळेस खतरे की घंटी मात्र खेळाडूच्या समोरून जरा थोडी वंचित झालेली आहे. आणि कंटिन्यू पहिल्या दिवसापासून पारितोषिक चालू आहे बरं का. नगरसेवक सन्माननीय लखनदादा चौगुले मित्र परिवार भाळवणी यांच्या मित्र परिवाराच्या वतीने ते कंटिन्यू पारितोषिक या स्पर्धेला आहे. 23 बॉल 32 येणारं समीकरण. गोलंदाज रणजित. वा, यावेळेस बाहेरचा चेंडू छेडायचा प्रयत्न आडव्या बॅटने आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू उचललेला आहे. दरम्यान धावसंख्या 2 झालेली आहे. 22 बॉल मध्ये 32 धावेची आवश्यकता अजून मैदानातून येणं बाकी आहे. चाललेला सामना क्वार्टर फायनलचा दावेदार सामना असेल. करो या मरोची स्थिती मैदानामध्ये. अप्रतिम चेंडू, चेंडू सरळ जातो हवेमध्ये. चेंडूच्या खाली खेळाडू असेल. काय सुपर कॅच पकडलेला. वॉट कॅच, वॉट. विकेट 2 धावेवरती मैदानात बाहेर जाते पळशी संघाची. पुढचा खेळाडू दावेदार असेल की नसेल हे प्रश्न पुढेच आहेत, पण एक खेळाडू मात्र तंबूकडे निघालेला आहे. बॅक टू द पेव्हिलियन. सलामी जोडीतला एक खेळाडू. युवा सम्राट चषक 2026 या स्पर्धेला 3 दिवसाच्या अगोदर सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर प्रज्वल जोत झाली. तिथं सामने चालू झाले. पहिल्या दिवसापासून या सामन्याला, या स्पर्धेला नक्कीच प्रतिसाद लाईव्ह मध्ये सुद्धा प्रेक्षकांचा आहे आणि या मैदानामध्ये सुद्धा आपल्या या मैदानाला, काजी मैदानाला सुद्धा प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा. कारण रस्त्याच्या कडेला, रोडच्या कडेला मैदान असल्यानंतर जाता जाता एखादा गाडीवरून जर प्रेक्षक चालले तर गाडीवरून जाता जाता थांबून मॅच पाहूया अशी भावना निर्माण होते. लाईव्ह क्रिकेट इज लव्ह क्रिकेट. जिथे क्रिकेट टुर्नामेंट चालू असेल तिथं मात्र नक्कीच थांबावं असं वाटतं.
या जीवनामध्ये कुठे विरगळा मिळत असेल तर मैदानावरती एक नक्कीच प्रति 3 षटकाराचं पारितोषिक चालूच आहे बरं का. वा खोल टप्प्याचा चेंडू यावेळेस पाठीमागं चेंडू जातोय. पळवापळवी मैदानात चालू आहे. दादा कोंडकेचं पिक्चर म्हणलं की सर्वांना हसायला येतं. हा गुडघ्याच्या खाली नाडी जर लोंबायला लागली तर दादांची आठवण येते. कलाकार होणे नाही त्यानंतर आणि इथनं पुढेही नाही ना भूतो ना भविष्य. 3 धावा झालेल्या आहेत. 3 षटकार जो फलंदाज मारेल त्याला 1100 रुपयाचं पारितोषिक नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडून दिलं जाईल. ज्यांनी 41,000 रुपयाची स्पर्धा मैदानामध्ये आज सन्मानाने आपण सगळेजण पाहत आहोत. माननीय विजयदादा शिंदे पंचायत समिती सदस्य पंढरपूर यांच्या संयुक्त माध्यमातून मिळत आहेत. त्यांचे आभार मानले जात आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस ऑन साईडला चेंडू घेतला जातोय. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ निघालाय. ऑन साईडला तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षकाचं लक्ष आहे. त्यानंतर आपण पाहतो 21,000 रुपयाचा प्रश्न बॉस मैदानामध्ये ते सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय रणजित जाधव साहेब सरपंच भाळवली या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दादा मात्र फिरत आहेत. व्हाईट बॉल या चेंडूला मात्र स्वैर घोषित केलेला आहे. क्रिकेटच्या असोसिएशन मध्ये जर पाहिलं गेलं तर 22 क्रमांक नंबर असा हा चेंडू कुठला तर व्हाईट चेंडू स्वैर चेंडू असा चेंडू म्हणलं जातं. आणि त्यानंतर पाहतोय आपण 21,000 रुपयाचं पारितोषिक सचिन बॉस यांच्याकडून आलेलं आहे. आरपीआयचे कार्याध्यक्ष पंढरपूर मधून त्यांचं काम आहे. सुपर फटका यावेळेस हवाई फायर असेल. हो हो वाघाची धाड छत्रपती परिवार बाळवणे यांच्याकडून 1100 रुपये रोख मैदानामध्ये येतील. रोख स्वरूपाच्या मैदानामध्ये. त्यानंतर 11,000 रुपयाचं निहाल शेख चेअरमन शेतकरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा जर बघितलं गेलं तर चेअरमन साहेब म्हणून त्यांची निवड आहे. कमी वयामध्ये या भालोनी गावामध्ये बरंच काही कला कौशल्य असेल किंवा कला क्षेत्राचे असेल कला क्रीडेच्या क्षेत्रात असेल प्रगतशील बागायतदार असतील बरेच काही या क्षेत्रामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले त्या 5-6 वर्षामध्ये. पाठीमागच्या काळात थोडं भाळवणीकडे बघितलं गेलं तर पण आता जर बघायचं म्हणलं तर सर्व गुण संपन्न भाळवणी पाहायला काय हरकत नाही. जाऊया 11 धावा झाल्यात. 18 बॉल 23. टीम मीटिंग करू नका मित्रांनो. वेळ करू नका. सामन्याला वेळच्या वेळी मैदानात खेळवा. वेळेला किती किंमत आहे तुम्हाला सकाळी कळलं आणि आता सुद्धा कळेल. आकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडला गॅप मध्ये टोलवलाय. चेंडू चाललाय सरळ मैदानाला गुदगुल्या करत. चेंडू सीमारेषा फोडतोय. यावेळेस येतोय दमदार अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे. लखन खेळतो 2 चेंडूमध्ये 5 धावेवरती. दादा खेळतोय 2 चेंडूमध्ये 7 धावेवरती आणि आनंद गोलंदाजी टाकत आहेत. बक्षीस मात्र चालूच आहे. पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून उद्याच्या दिवसापर्यंत परवा दिवशी फायनल पर्यंत नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार भाळवणी यांचं बक्षीस असणार आहे. उद्याच्याला आपल्या भाळवणीतला लोकल संघ मैदानात उतरणार आहे. तुमच्या लॉर्ड्स मैदानामध्ये होम ग्राउंड मध्ये काजी मैदानामध्ये आणि उद्याच्याला प्रेक्षक मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतील अशी अपेक्षा करतो. लखन पुन्हा पुढे स्ट्राईक वरती खेळतोय. चला टीम मीटिंग करू नका सर. अंधार होतोय. टीम मीटिंग करू नका. आज अनमोल मान्यवर तुमचा सामना बघण्यासाठी आपला अनमोल वेळ खर्च करून तुमच्यासाठी आलेले आहेत. खूप चांगला चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू असेल. यारकर लाईनचा चेंडू फुलेर लाईनचा चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्यावेळेस गोलंदाजाला हे पाशे माहित असतात की ऑप्टिकच्या दिशेला फलंदाज अडकू शकतो तोच चेंडू मैदानामध्ये तेच तर्रार चेंडू. यावेळेस सटीक गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये आनंदच्या द्वारे लखन आहे. 5 धावेवरती खेळतोय. 15 धावा 16 बॉल मध्ये 19 धावेचं लक्ष असेल. आज प्रदीप सर पण आलेले आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. दादा पण आहेत. यावेळेस चेंडू मात्र बॅट वरती येतोय. अडकलाय थोडासा बॅट मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सर. मैदान इतकं सुंदर तयार झालेलं आहे. क्रीडांगण म्हणून या मैदानाला येणाऱ्या काळामध्ये नाव बी असेल पण काजी मैदान हे मात्र नाव आलेलंच आहे पण अजून सुदृढ केलं. मला काजी सरांना अजून सांगायचं आहे की दादांच्या कानावर ही बातमी गेलीच पाहिजे कारण अजून या मैदानाला तुम्ही जर स्वरूप दिलं तर नक्कीच आपल्या आसपास ह्या मैदानासारखं मैदान कुठंच नाहीये. क्रीडांगण कुठेही असू द्या लोक येतात बसतात फिरतात
केवळ काम असं करा, त्याला काम म्हणलं पाहिजे, नाव असं कमवा की नाव घेतल्यावर काम झालं पाहिजे. नक्की तुमच्या मैदानाचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजेल याची अपेक्षा. सुंदर असा चेंडू ऑन साईडला येतोय, चेंडू त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय नुसता, एक बाउन्स हातामध्ये चेंडू येतोय. चित्त्याची नजर पाहिजे, वाघाची चाल पाहिजे, त्यावेळेस मैदान तुमच्याकडे पाहिल, प्रेक्षक तुमच्या नावाने टाळी वाजवतील, तुमच्या खेळासाठी टाळी वाजवतील. काही खेळाडू असे आहेत ना, बंद गळ्यामधले तावीज असल्यासारखे खेळाडू आहेत, षटकार मारणार. क्रिकेट परफेक्ट नाहीये, पण एखादा दुसरा चेंडू आगे पिछे असेल तर षटकार मारणार, यामध्ये काही गवाही नाहीये दुसरी. 14 बॉलमध्ये 17 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांचक स्थिती निर्माण झालेली आहे. 41,000 असेल, 21,000, 31,000 बक्षीस दाते बसलेले आहेत. त्यावेळेस बॅकफुटला गेलेला आहे, बॅटवरती सरळ चेंडू घेतलेला आहे, प्रोफेशनल लेझर स्ट्रोक खेळला गेलाय. आणि मैदानाला ज्यावेळेस वेध घेतो चेंडू, त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला थोडं सोपं जातं आणि या चेंडूवरती 1 धाव मिळते. 13 बॉलमध्ये 16 धावेचं लक्ष्य. पळशी संघाचे खेळाडू मात्र आनंद व्यक्त करत आहेत, आज आम्ही जिंकणार आहे. पण मैदानामध्ये केम संघाचे दावेदार आहेत, हे लक्षात ठेवा. प्रतिस्पर्धी संघासमोर जर हल्ला करायचा असेल तर हल्ला असा करायचा नाही, तो हल्ला अगदी सगळ्यांना पटेल असा असेल. बॅट तुमच्या हातात आहे, बॉल तुमच्या हातात आहे. या चेंडूवरती पुन्हा वापसी केलेली आहे, पंचांनी निकाल दिलेला आहे. व्हाईट बॉलचा अवांतर चेंडू, स्वैर चेंडू, दोन्ही हात समांतर, धावा आल्यात अवांतर. या अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. थोडं मला वाटतं कुठेतरी एका धावेने खिंडार पाडलेला आहे. 13 चेंडू आणि 15 धावेचं लक्ष मैदानामधून येणं अजून बाकी आहे. तमाम प्रेक्षक, मान्यवर, आमच्या भाळवणीचे ग्रामस्थ, प्रगतशील बागायतदार, 3 षटकाराचं पारितोषिक कंटिन्यू आहे. सुंदर चेंडू, सुपर पॉवर. यावेळेस जली को आग बुझी को राग. काय सुंदर टायमिंग आहे मित्रांनो, या फिल्डिंग साठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय सुंदर फिल्डिंग केलेली आहे, चौकार वाचवलेला या खेळाडूने. आपल्या जितकं नजरेत येईल किंवा जितकं मनात येईल असं पारितोषिक या स्पर्धेला दिलेलं आहे. विविध प्रकाराने, म्हणजे कुणाकडे रोख रक्कम असेल, कुणी स्पर्धा सुंदर होण्यासाठी पाण्याची सोय केली असेल नागेश सरांनी, तसेच आपल्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. नक्कीच वैभव मोरिया स्पोर्टचे सर्व आज मोरिया स्पोर्टची जर खरंच नक्कीच मी त्याची शब्दाने उल्लेखना करेल की मोरिया स्पोर्ट गेल्या 5 वर्षाखाली नुसते त्यांच्याकडे 2 ते 3 बॅट्या होत्या. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मला वाटतं 65-60% मोरिया स्पोर्टच्या बॅट्या जातात सगळीकडे. भाळवणीमध्ये त्याही प्रकारे वैभवने काम चालू केलंय आणि ते काम चालू केलं होतं. 5 ते 6 बॅट्या होत्या त्यावेळेस, आज त्यांच्याकडे हजारो बॅट्या आहेत. आणि खेळाडूंना जे लागणारं साहित्य आहे ते मला वाटतं वैभव सरांकडे मिळतंय, कारण अशा ग्रामीण भागामध्ये खेळाडूंना इतके चांगल्या पद्धतीचं सामान मिळणं म्हणजे हे ठिकाण आहे मोरिया स्पोर्ट भाळवणी. जय मैदानात 12 बॉल 13. फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ मैदानाला वेध घेत, कार्पेटला धरून. सामना काय जबरदस्त मोमेंट्स मध्ये आलेला आहे. षटकार आता मैदानामध्ये जर आले तुमच्याकडून तर 1100 रुपयाचंही पारितोषिक तुम्हाला मिळू शकतं. नगरसेवक लखनदादा चौगुले, मित्र परिवार भाळवणी. 11 बॉल 12, 11 चेंडू 12. दादा, लखन, 2 खेळाडू मैदानात आहेत. दावेदार सामना. उद्या जर 41, परवा दिवशी 41,000 रुपयाचा सामना जर पाहायचा असेल तर आज तुम्हाला मैदानामध्ये वेळ करू नका, टीम मीटिंग करू नका. 1 बॉल 1 रन, एका मताची किंमत तुम्ही मतदार साहेबांना विचारा आणि एका धावेची किंमत तुम्ही त्या फलंदाजाला विचारा की काय असते ते. वा, नक्की चेंडू ऑन साईडला घेतला जातोय. काऊ कॉर्नर मध्ये मैदानाचा वेध घेता आलेला चेंडू आहे. चित्त्याच्या गतीने पुढे जातोय. बॅकअपला दुसरा खेळाडू आहे. तेवढ्या वेळेमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते आणि दादा इनामदार बोट वरती केलंय. मोठा कंटिन्यू करतो सर. 1 मिनिट. 10 चेंडू आणि 11, माफ करा, 10 चेंडू 11. आताची 1 दादा बरोबर आहे, लक्षात घ्या. चला 10-11 क्रिकेट थोडा होतंय, असू द्या. पर आमच्याकडे मी सर्वांचा विश्वास आहे. जे चाललेलं समीकरण आहे, ज्यांच्यावरती विश्वास आहे ते आमच्याकडे विश्वास देतात आणि आम्ही चोखपणे
काम बजवायचं काम करत आहे. दिलदार सर सुद्धा बघा आज सकाळपासून एका जागेवरती उभं राहून सगळ्या मैदानाचा वेध घेत आहेत, प्रति चेंडूचा वेध घेत आहेत. मी त्यांचं कौतुक करतो, कारण एक 15 मिनिटं 10 मिनिटं पण सकाळपासून उभं राहून आज कॅमेऱ्याशी तिसरा डोळा म्हणून सर काम करणं हे सोपं नाहीये. कुठल्याही कामात कुठल्याही क्षेत्रामध्ये संघर्ष करा, संघर्षाचा दरवाजा उघडला. वाह, यावेळेस चेंडू थोडा बाहेर जातोय, नक्कीच अपील केली जाते. हे दोन्ही पंच अनुभव आहेत बरं का, कारण भालोनी भागामधून हे पहिला खेळ क्रिकेटपटूंचा खेळ होता. त्यावेळेस पंढरपूर सगळं मला वाटतं सोलापूर जिल्हा गाजवलेले खेळाडूच मैदानात आहेत. बापू जाधव सर आणि दादा इनामदार या खेळाडूंकडून बरेच काही आज बघितलं गेलं तर पितांबर साहेब इथं बसले असतील. पितांबर साहेबांनी काही वेळेस आपला संघ आपल्या सो खर्चामधून आणलेला आहे तिकडे भालोनीमधनं. हे काम क्रिकेट प्रेमींनी केलेलं आहे, म्हणून आता हे तुम्हाला त्याची फळं मिळत आहेत खायला. झाड लावले कुणी, फळं त्याची मिळतात. आणि नक्कीच आनंदाने सो आनंदाने या स्पर्धेला तुम्ही सुद्धा खरंच मान्य करता, त्याबद्दल तुम्हालाही मान्यता दिली पाहिजे. चांगला चेंडू, एक पाऊल पुढे खेळताना हवेत आहे, फायर आहे, चेंडूच्या खाली झेल सुटतोय. मॅच मध्ये कॅच गुंतलेला आहे, कॅच मध्ये मॅच आहे. आज मान्यवर सामन्याचा आनंद घ्यायला बसलेला आहे, तर तुमचा सामना इतका पॉवरफुल व्हायला लागलेला आहे. पैसा वसूल सामना, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आणि प्रेक्षकांचे डोळे अगदी बारके असतील तर मोठे करणारा सामना म्हणजे तो मैदानात चालू आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच असे मोमेंट्स मैदानामध्ये होतात की काही अवघड परिस्थितीमध्ये चेंडू गेलेले असतात, ते क्षेत्ररक्षक सोपे बनवतात आणि जे सोपे चेंडू असतात ते अवघड बनवतात. एक सोपा झेल आपण बघितलं गेलं तर मैदानामध्ये पाहायला मिळाला. पंच केला आहे लॉंग ऑनच्या वरनं, हवेत आहे आणि करेक्ट विकेट आहे सर, विकेट आहे. चला पंच पंच हालचाल करा. आता 1000 रुपयाचं पारितोषिक सन्मानाने दिलं जाईल सलग 2 षटकारासाठी तथा सन्माननीय विजयदादा शिंदे यांच्याकडून त्यांच्या मित्र परिवाराच्या दिशेने पारितोषिक लावलेलं आहे. सामना मैदानामध्ये केवळ अडकलेल्या 7 चेंडू आणि 10 धावा पळशी संघाकडून मैदानात झुंज दिली जाते. आता संदीप मैदानात गेलेला आहे, ज्योतिराम गोलंदाजी टाकतोय. काय मॅच आहे मित्रांनो, 7 चेंडू आणि 10 धावा. सगळे सामने बघितले, 1 चेंडू 2 चे बघितले, 2 चेंडू 5 चे बघितले, 6 13 चे बघितले. लांब ठेवलाय वाईट बॉल. यावेळेस आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावा मैदानातून येणं बाकी आहे. रोमांचक स्थितीमध्ये मॅच आता पुन्हा. प्रत्येक षटकार जर आला, 2 षटकार तुम्ही मैदानात मारू शकता, ही क्षमता तथा सन्माननीय विजयदादा शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मैदानात आणि 3 मारले तर तब्बल नगरसेवक लखनदादा चौगुले यांच्या मित्र परिवाराच्या वतीने 1100. यावेळेस पॉवरफुल 32 गुल सक्सेसफुल. कॅच आहे का मॅच आहे मित्रांनो? काय जिंकण्यासाठी एक पॉवरफुल मॅच मैदानामध्ये 6 चेंडू आणि 9 धावा. टीम मीटिंग करू नका. तसेच आमचे मित्र रणजित जाधव साहेबांकडून सुद्धा 2 सिक्सर साठी 1000 रुपये तथा सन्माननीय विजयदादा यांच्याकडून सुद्धा 1000 आणि नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडून 1100. तब्बल मित्रांनो तुम्ही जर 3 षटकार मारताल तर जवळजवळ 3100 रुपयाचं पारितोषिक तुमच्या हातामध्ये सन्मानाने मी याच व्यासपीठाच्या समोर देणार. नक्कीच 6 चेंडू 9 धावा. आता मात्र सर 9 धावा राहिलेत, त्याच्यामुळे बक्षीस चालू आहे, इनवॉल आहे.
चला टीम मीटिंग करू नका सर, टीम मीटिंग करू नका. थोडी चालते चर्चा सर, काय तर खुसूड केली पाहिजे. हारल्यानंतर पुन्हा चर्चा होत नाही. हे देवाचं नाव घेतल्यानंतर जरा प्रेशर कमी येतं. टेन्शन कोणाला येत नाही, सगळ्या गोष्टीमध्ये टेन्शन येत असतं. टेन्शन आल्याशिवाय कुठली गोष्ट नाही. पण हे टेन्शन म्हणजे असं आहे की एक दिवस सुचत नाही जेवायचं. रणजित सर दादा बरं का, जेवायचं सुचत नाही, सांगितलेलं कळत नाही. आणि पितांबर सरांकडून मला वाटतं किती 2000 का आज लईच किस्सा मोकळा केलाय साहेबांनी. कमिटीसाठीच किस्सा मोकळा केलाय. दादा खरंच बरं का, आमचं नियोजन एक नंबर केलेलं आहे. आम्हाला अगदी परिपूर्ण सोय पाण्याची असेल, बाकी सगळे जी काय माणुसकीच्या दिशेने आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तेवढं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही कधीही विसरणार नाही. अगदी मनापासून या स्पर्धेचं ऋण. जाया मैदानाकडे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. आता भावा तुझीच हवा. वा, यावेळेस लॅप्टर स्ट्रोक खेळाय गॅप मध्ये, तिथं क्षेत्ररक्षक आहे. पडला तरी चेंडू सोडणार नाही. इतिहास क्रिकेटचा आहे मित्रांनो. वा, काय रनिंग आहे, चित्ता पळतोय. हे झाल्यानंतर मला वाटतं 75,000चा आकडा आहे असं मेसेज येतोय. पण येणार 100%, कारण जाकीर सरांनी मेसेज दिलाय म्हणल्यानंतर येणार. 1 लाखाचाही आकडा येईल, 75,000चा आकडा येईल, कारण उत्साह वेगळाच आहे. 5 चेंडू 7. उद्याच्याला भाळवणीचा संघ आहे. कालपर्यंत मला वाटतं 1 लाखाची स्पर्धा ओपनिंग करायची आहे असं ऐकल्यानंतर 30 संघांचे कॉल आले होते. ओ लॉंग ऑफला पॉवरफुल बत्ती गुल. यावेळेस अंग्रेज लाखापासून 75 असेल, 51 असेल, 21 असेल, 31 असेल. मित्रांनो हाऊसला मोल नाही बरं का. हाऊस कशी आहे, 4 चेंडू 3 धावा. डेंजर सामना, डेंजर पोझिशन. सहा पारितोषिक आहेत. सविस्तर सांगतो एका मिनिटात. 4 बॉल 3. वा, यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने पुश केलेला आहे. नक्कीच या चेंडूवरती एक तिथं दुसरी धाव मैदानामध्ये काय फेकी केली, काय थ्रो केलाय. वेळेमध्ये थ्रो मैदानात आलेला आहे. 1,75,000, 51,000, 31,000, 21,000, 11,000 सगळ्या संघांसाठी पारितोषिक असणार आहे. यानंतरची स्पर्धा मैदानात येईल. आता केवळ 3 चेंडू आणि 1. शेवटच्या चेंडूसाठी मैदानात सर्वांच्या नजरा. आणि फक्त ग्रामीणसाठी मर्यादित असेल बरं का. वाह, क्या बात आहे. आणि हा चेंडू आकाशाकडे पाठवलेला आहे. सैर करतोय आकाशाच्या वर. वाघाची धाड आणि फोडली पाड आलाय. दमदार पॉवरफुल पळशी संघाच्या दिशेने. मसवड पळशी मॅन ऑफ द मॅच चे मानकरी व्यासपीठाकडे यायचं. लखन लगेच या इकडं. सन्माननीय रणजित सर असतील आमचे, आणि या स्पर्धेचे सर्व विजयदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते काजी सर असतील, आमच्या स्पर्धेचे पितांबर सर असतील. चला, मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह घेऊन जावं लगेच. लखन मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मान्यवर आमचे उपस्थित आहेत तोपर्यंत या इकडे. लखन टॉस बॉक्स पुढे या. युवा सम्राट चषक 2026. नक्कीच मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह सन्माननीय आमच्या स्पर्धेचे सर्व विजयदादा, त्यांचे सहकारी मित्र रणजित सर असतील. रणजित दादा या की.
आणि मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह हा लखन लखन दादा इनामदार असतील, रामलिंग असतील, त्यात जाकीर सर असतील, एजे असतील, काजी सर असतील, बापू सर असतील, त्यानंतर विजयदादा, सन्माननीय सर्व आमचे कमिटीचे सर्व आज ही स्पर्धा दादांच्या मार्गदर्शकाने दर्शनाखाली पार पडते. दादांना माझी विनंती आहे, ग्रामीण भागामध्ये स्पर्धा होत असताना नक्कीच कुणीतरी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. 41,000चा हा जो सिंहाचा वाटा तुम्ही उचललेला आहे, तर 1 लाखाची ज्यावेळेस स्पर्धा असेल त्यावेळेस ग्रामीण भागातल्या खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यायचा आहे. मी तुमच्याकडे अपेक्षा करेल कमिटीच्या वतीनं, स्वतः माझ्या वतीनं, युवा सम्राट मित्र परिवाराच्या वतीने. दादांच्या पुढनं इकडे या जरा, थोडस दादांच्या पुढनं इकडे या जरा, दादांना पुढे घ्या. हा हा जरा खाली बघा, पाठीमागचं दिसू द्या. युवा सम्राट इकडे खेळाडूंना समोर जरी आलं, लय मोठं स्क्रीन आहे आपलं साहेब, अगदी मैदान काउंट करणारं स्क्रीन आहे. क्या बात आहे. एकदा मित्रांनो, आजचा गट पळशी संघाने मारलेला आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खरंच व्यासपीठ मिळावं अशी अपेक्षा आमच्या दादांची आहे. आणि दादांनी म्हणून तुमच्यासाठी 41,000 रुपये खरंच मोकळ्या मनाने आणि सडळ मनाने दिलेले आहेत. एकदा सुंदर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या दिवसात पळशी संघाने आजचा हाप नोंदवलेला आहे. उद्या भाळवणीचा पूर्ण संघ मैदानात, होम ग्राउंडचा संघ येईल. जाकीर भाई वाह, सुंदर असं छायाचित्र. आणि हे छायाचित्र आपण कदाचित एखाद्या वेळेस मोबाईल उघडला आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच युवा सम्राट चषकच्या वतीने दादांची उपस्थिती होती आणि सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये